बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। गणेशोत्सवाला आता अवघा एक दिवस उरलाय आणि गणेश भक्तांची गणपतीच्या सजावटीचं साहित्य घेण्यासाठी बाजारात मोठी गर्दी होते। दादर मार्केटमध्ये गणपतीसाठी विविध आकर्षक मखर तोरणे पाहायला मिळतात। तर विद्युत रोषणाई असलेले मखर ग्राहकांचं विशेष आकर्षण ठरतंय। हेच खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून गर्दी होतीये। हे आपलं 1995 पासून आहे। हे आपलं 30वं वर्ष आहे। गणपतीच्या मकरांचं एक्झिबिशन आपलं इथे लागतं आणि आपल्याकडे वैशिष्ट्य आहे की आपल्याकडे मोराचा मकर आहे, आपल्याकडे वॉटरफॉल आहे आणि तो पण 4.5 फूट 4 फूट म्हणजे त्याच्यामध्ये 3-3.5 फूटची मूर्ती बसेल एवढा मकर मोठा आहे। आम्ही मखर खरेदी करण्यासाठी आलो आहे। आम्ही बोईसरवरून आलेलो आहे, तिकडे लांबून। एक्साइटमेंट खूप जास्त आहे। गणपती बाप्पांची आज आगमन होणार आहे, त्यासाठी एक्साइटमेंट खूपच आहे आणि गर्दी बघून अजूनच जास्त बरं वाटतंय। कारण खूप नवीन नवीन गोष्टी बघायला भेटत आहेत आणि खूप जास्त बरं वाटते की गणपती बाप्पा आता काही दिवसात आपल्या घरी आगमन होणार। सोलापुरात देखील गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळते। गणेशोत्सवासाठी बाजारपेठा सजलेल्या आहेत। टिळक चौक, नवी पेठ, 7 रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरात भाविकांची खरेदीसाठी गर्दी होते। घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या मंडपासाठी रंगबिरंगी लाईट्स, सजावटीची झाडं, तसंच कृत्रिम फुलं, पेपर डेकोरेशन इत्यादी वस्तूंना चांगली मागणी आहे। जिल्ह्यामध्ये जवळपास 5.5 लाख घरगुती गणरायाचं आगमन होणार आहे। अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपलेला गणेश उत्सव राज्यात लगबग सुरू झालेली आहे आणि आपण सध्या सोलापूर शहराचा विचार करायला गेलो तर सोलापूर शहरात सध्या जे गणेश उत्सवानिमित्ताने जे खरेदी करण्यासाठी या ठिकाणी सोलापूरकर एकत्र आल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। शहरात सह जिल्ह्यातील गणेश उत्सवाची लगबग आहे ती मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे। बाजारपेठामध्ये उत्साही वातावरण निर्माण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। गणेश मूर्तीच्या जे स्थापनेचे साहित्य असते ते खरेदी करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग असेल किंवा पुरुष वर्ग असेल या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। असं असलं तरी पर्यावरणपूरक मूर्तींना विशेष सोलापूर शहरात मागणी असल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे। घरगुती असेल किंवा सार्वजनिक मंडळाच्या मंडपासाठी रंगबिरंगी लाईट्स असतील, सजावटीचे झाडे असतील, कृत्रिम फुले असतील किंवा पेपर डेकोरेशन असेल, थर्मोकॉल किंवा प्लास्टिकच्या वस्तूंना या ठिकाणी चांगली मागणी दिसते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघा एक दिवस उरलाय आणि पुण्यामध्ये बाप्पाच्या मूर्तींवर शेवटचा हात मूर्तिकार फिरवतायत। यंदा बाप्पाला कापडी फेटे तसंच दागिने चढवून मूर्ती तयार केल्या जात आहेत। बाल गणेश पासून ते अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती बनवलेल्या आहेत आणि मूर्तीच्या कारखान्यात सध्या लगबग सुरू आहे। गणेशोत्सवाच्या आगमनासाठी, लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि पुण्यातल्या ज्या मूर्तींच्या शाळा आहेत, जिथं बाप्पांची मूर्ती बनवली जाते, कारखाने आहेत, त्या कारखान्यांमध्ये आता मूर्तिकारांची, कलाकारांची मोठी लगबग सुरू झालेली पाहायला मिळते। कारण पुणेकर आता आपल्या बाप्पांच्या आगमनासाठी सज्ज झाले आहेत। मूर्ती ज्या बाप्पांच्या घरी विराजमान करायच्या आहेत त्या मूर्ती घेण्यासाठी, त्या मूर्ती खरेदी करण्यासाठी पुणेकर गर्दी करतात आणि ज्या मूर्तीच्या शाळा आहेत तिथं देखील मोठी लगबग या सगळ्या मूर्तिकारांची होताना पाहायला मिळते। शेवटचा हात जो आहे तो मूर्त्यांवर फिरवला जातोय। पुण्याची खासियत म्हणजे पुण्यातल्या अनेक पिढ्या या आपल्या बाप्पांच्या सेवेसाठी असतात। आता मी ज्या खरं तर कारखान्यात आलेला आहे तो शिंदेचा कारखाना आहे। श्रीकांत सध्या या कारखान्यात असतो, पण त्याची शिंदे घराण्याची 3री पिढी आहे। अतिशय सुबक सुंदर अशा मूर्त्या बाप्पांच्या या शाळेत मूर्ती शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून या पिढ्या शिंदेच्या बनवतात। मोठी मागणी यांच्या मूर्त्याला पुण्यात असते, कारण खूप जुना हा सगळा कारखाना आहे। ज्या मूर्त्या दिसत आहेत ना या इथंच बनवल्या जातात। पुणेकरांना जशी मूर्ती हवी, अगदी बाल गणराया असू दे, दगडूशेठ असू दे, चिंचपोकळीचा चिंतामणी असू दे, लालबागचा राजा असू दे, अशा हुबेहूब सुबक आकर्षक मूर्त्या या शाळेत ज्या आहेत त्या बनवल्या जातात। आपल्या सोबत श्रीकांत स्वतः आहे। खरं तर श्रीकांतचे आजोबा, श्रीकांतचे वडील
पूर्ण परिवार गेल्या अनेक वर्षानुवर्ष बाप्पांची सेवा या कारखान्यातून करतात. श्रीकांत, मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय, कितवी पिढी आहे म्हणाला तू तुझी आता ही सगळी? आमची तिसरी पिढी आहे. आमच्या आजोबांनी शाडू मातेचे गणपती पुण्यामध्ये म्हणजे आम्ही चालू झालते त्या टायमिंगला आजोबांचे, मग वडील, आता मी करतोय. श्रीकांत, किती मूर्त्या होतात वर्षाला तुझ्या हाताने? किती मूर्त्या किंवा सगळ्या परिवार किती मूर्त्या बनवतात तुम्ही? आपण साधारण 2-1 हजार गणपती पुण्यामध्ये आता बनवते आपल्या कारखान्यामध्ये. कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोटे, न्यूज 18 लोकमत, पुणे. अवघ्या काही तासांनंतर गणरायाचं आगमन होणार आहे आणि जळगावकर आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत. शहरातील विविध भागांमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्ती, सजावटीचं साहित्य आणि प्रसादाची दुकानं थाटलेली आहेत. यंदा शाडूच्या मातीच्या मूर्तीला अधिक पसंती मिळते. अवघ्या काही तासात आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. बाजारात पेठा जे आहेत ते फुललेल्या आहेत. आपण जळगाव शहरातील बाजारपेठेत आहोत. आपण बघू शकतायत की विविध प्रकारच्या गणेश मूर्त्या ज्या आहेत ते बाजारात दाखल झालेल्या आहेत. यंदा साधारण मूर्त्यांच्या किमतींमध्ये 15 ते 20% वाढ झाल्याचं बोललं जात आहे. परंतु यावर्षी पर्यावरणपूरक अशा शाडू मातींच्या मूर्तींना जी आहे ती ग्राहकांची पसंती आहे. आपण या ठिकाणी बाजारात आहोत. डेकोरेशनचं साहित्य देखील बाजारामध्ये आलेलं आहे. आपण काही ग्राहकांशी बोलणार आहोत. दादा, काय सांगाल, आपण गणेश मूर्ती घेण्यासाठी आलेला आहात? नवीन नवीन व्हरायटी खूप आहेत आजकाल आणि नवीन नवीन इम्प्रूव्ह होत आहेत. आता मागच्या वर्षापेक्षा या वर्षाच्या मूर्त्या अधिक सुबक आहेत, छान आहेत, कोरीव काम व्यवस्थित आहे. आणि बेसिकली आम्ही मुंबईहून आहे, पण आता इकडे फॅमिली इकडे असते तर इकडे आलेलो आहे. पण तिकडच्या मूर्त्यांकडचं आपण इकडे ॲडॉप्ट केलं आहे व्यवस्थित असं वाटतंय. गणपतीचे खूप खूप सगळ्यांना खूप आनंद येतो आले की गणपतीबद्दल. आणि आता बघू, आम्ही छान मूर्ती आहेत, आता थोडं कन्फ्यूज होतोय, पण घेऊ एखादी छान सुंदर मूर्ती. विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव. गणेशोत्सवाला आता अवघे काही तास शिल्लक असताना कोकणातील गणेश मूर्ती शाळांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मूर्ती घडवण्याचं, रंगरंगोटीचं आणि अंतिम सजावटीचं काम शेवटच्या टप्प्यात पोहोचलं असून कारागिरांची लगबग सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणात पारंपरिक गणेश मूर्तींना मोठी मागणी आहे. पर्यावरणपूरक मूर्तींनाही चांगला प्रतिसाद मिळत असून शाडू मातीच्या मूर्तींसाठी ग्राहक विशेष पसंती देत आहेत. आता अंतिम टप्प्यावर गणपतीचं काम आलेलं आहे. डोळ्यांची आखणी वगैरे पूर्णत्वास आता होत आलेली आहे आणि सोनेरी वगैरे काम चालू आहे. म्हणजे जवळपास मूर्ती आता पूर्णत्वास आलेल्या आहेत. यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.